हाय फ्रेंड, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज चावच्या गार्डनला सुट्टी होती म्हणून म्हटलं चावला आपण फिरायला घेऊन जाऊ रहीच्या गार्डनला, कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि गरमी असल्यामुळे दुपारचं गरम होतं म्हणून आम्ही ठरवलं की चला जाऊ। पण आम्हाला रिक्षाच भेटत नव्हती। आम्ही 1 स्पीडपर्यंत चालत गेलो, मग पुढे जाऊन आम्हाला कुठे रिक्षा भेटली। मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मग तेव्हा आम्हाला पुढेपर्यंत जायला भेटलं। चाव खूप हॅपी होती कारण की डॅडा आज घरी होते म्हणून। मग आम्ही तिथे तिकीट काढलं आणि मग तिकीट काढून झाल्यानंतर मग तिला आतमध्ये खेळायला सोडलं। ती खूप एन्जॉय करत होती डॅडासोबत असल्यामुळे। तिला खूप हॅपी वाटत होतं कारण की त्यांना खूप कमी आम्ही बाहेर जातो, त्यांना सुट्टी नसल्यामुळे जास्त। मग तिला खूप भारी वाटत होतं की आज माझे डॅडा घरी आहेत आणि मी त्यांच्यासोबत आज गार्डनमध्ये आली आहे आणि एन्जॉय करत होती ती। सगळ्या जे एवढे राईड्स होते त्याच्यामध्ये ती बसली। मग ते झोका वगैरे सगळं तिला खूप मजा वाटत। आता बघा ती याच्यावरती चढते, तर पहिले तर तिला जमत नव्हतं। मग तिच्या डॅडाने तिला हेल्प केली आणि मग ती चढली पूर्ण, पण उतरताना काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं। आतमध्ये नाही गेली मग बाहेर आली आणि मग उतरली। मग तिच्या डॅडाने सांगितलं की इथून चढ, तुला इथून व्यवस्थित चढता येईल। मग बरोबर चढली परत। असं तिचं मध्ये मध्ये चालू होतं खेळणं, मस्त एन्जॉय करत होती पूर्ण। घरी जाऊया, मग आम्ही घरी जायला निघालो। तरी पण तिचं मन मानत नव्हतं की घरी जाऊया करून, पण तिला आम्ही जबरदस्ती घेऊन तरी पण एक एक तिला खेळायचंच होतं। मग तिचे डॅडा बोलले की चल आपण नेक्स्ट टाईम परत येऊया मग खेळूया। तरी पण ती घसरगुंडी काही सोडतच नव्हती। मग तिला लाडी गोडी लावली आणि मग त्यानंतर मग घरी यायला आम्ही निघालो। पण आमची बॅग त्या वॉचमॅन काकाजवळ होती। मग त्या वॉचमॅन काकाने बॅग आणून दिली आणि मग ठीक आहे।